महाराष्ट्र पोलीस यांच्या प्रामाणिकपणाचे पुन्हा एकदा दर्शन घडले। मेळघाटातील राणीगाव घाटात पिकअप वाहनाच्या अपघातात मृत्यू झालेल्या व गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने धारणी पोलिसांनी शोधून काढत त्यांच्या नातेवाईकांना सुरक्षितपणे परत केले। मेळघाटातील कंजोली गावातील 20 ते 25 आदिवासी बांधव होळी सणाच्या पूर्वतयारीवर मध्य प्रदेशातील देडतलाई येथील आठवडी बाजारात खरेदी करण्याकरता गेले होते। तेथून बाजार आटपून परत येत असताना त्यांचे पिकअप वाहन राणीगाव घाटात पलटी होऊन 50 फूट दरीत कोसळले। त्या अपघातात कंजोली येथील शुक्रही विश्राम धंडे वय वर्ष 45, सीताराम पटेल सेलुकर वय वर्ष 58, बाबूलाल बुडा दहीकर वय वर्ष 56, किसन ताणू धंडे वय वर्ष 58 सर्व राहणार कंजोली या 4 जणांचा जागीच मृत्यू झाला। तर रितुबाई मंगल राठोड वय वर्ष 45 राहणार शिनबंद यांचा अमरावती इथं उपचारादरम्यान मृत्यू झाला। अपघातातील इतर जखमींना अमरावती इथं रेफर। देवा विश्राम धांडे वय वर्ष 15 राहणार कंजोली, ग्यारू प्यारसिंग देवडे वय वर्ष 30 राहणार मोताखेडा, अर्चना राजेश दारशिंबे वय वर्ष 30 राहणार कंजोली, धुणीबाई बाबूलाल दहीकर वय वर्ष 55 राहणार कंजोली, अंश मिनेश ठाकरे वय वर्ष 4 राहणार कंजोली कन्याकुमारी, मिनेश ठाकरे वय वर्ष 24 राहणार कंजोली, शांताबाई शिवराम जावरकर वय वर्ष 40 राहणार कंजोली, लक्ष्मी शिवदास दारशिंबे वय वर्ष 28 राहणार करंजोली, कालू रामदास दारशिंबे वय वर्ष 4 राहणार कंजोली, मिनेश बंसी ठाकरे वय वर्ष 30 राहणार कंजोली, विश्राम हिरालाल धांडे वय वर्ष 50 राहणार कंजोली। अपघाताची माहिती धारणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांना मिळताच पोलीस कर्मचारी यांना घेऊन तात्काळ घटनास्थळ गाठून अपघातातील मृत्यू पावलेल्या नागरिकांना व जखमींना दरीतून नागरिकांच्या मदतीने बाहेर रात्री 12 वाजेपर्यंत काढण्यात यश मिळवून उपचाराकरता रवाना केले। त्या दरम्यान तिथं मृत्यू झालेल्या नागरिकांनी बाजाराकरता घरून मोठी रक्कम नेली होती। याबाबत एका मृतकाच्या महिला नातेवाईकांनी माजी आमदार राजकुमार पटेल व पोलीस निरीक्षक अवतारसिंग यांना माहिती दिली। त्यामध्ये पैसे व दागिने होते। ते पैसे पोलिसांनी रात्री जबाबदारीने सांभाळून ठेवत दुसऱ्या दिवशी सकाळी ठाणेदार अवतारसिंग चव्हाण यांनी PSI सतीश झालटे यांना नातेवाईकांना परत करण्यास सांगितले। त्यावेळी तात्काळ पोलिसांनी नातेवाईकांचे आधार कार्ड कागदपत्रांची पडताळणी करून त्यांचे दागिने व पैसे त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले। आपली मौल्यवान वस्तू परत मिळाल्याने जखमी व्यक्ती व त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांचे आभार मानले। पोलिसांच्या या प्रामाणिक कृत्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून त्यांच्या कार्याबद्दल कौतुक होत आहे। स्थानिक स्तरावर पोलिसांच्या या कृतीमुळे विश्वास अधिक दृढ झाल्याचं नागरिकांनी सांगितलं आहे। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।